नेमकं नाही कधी काय झालं इथं जवळजवळ एक अर्धा पोहोचत गेला आणि आता पुढे तर पूर्ण ड्रेनेजचं पाणी त्या घरात मी राहते मी समस्या तुम्ही काढली पाहिजे आणि गटर पण आमच्या इकडे नाही वारंवार येत नाही मी बोलतो आता मी दोघांशी फोनवर आणि आमचं लखन ते कटराचं बोलतो नियम केले 7 ते 11 लाईट बंद करायला रोज सकाळी पाणी काढायला पण प्रॉब्लेम हो नमस्कार काय झालंय 5 ठिकाणी एक आपल्याला कॉलेज आता मेंदूचा 21 बावीस सकाळी आता एक पासबुक करता आलं ते करायचं असेल तर इथं जिल्हास्तरीय कमिटी कलेक्टरेट याप्रमाणे त्याला सुप्रमाणाची घ्यायला लागेल. एक मिनिट काय घेतलं हा विषय आहे तर 20 सालाचं तरी पत्र दिलेलं दिसतं. आता काय झालं सर त्या हे आता 4 जे आता रेडी आहेत म्हणजे आता एक रेडी आहे पूर्ण देशमुख हायस्कूलच्या शेजारी त्याचा काही विषय नाही. आता उरलेली जी 3 आहे त्या साधारण नुसतं सिव्हिल वर्क जरी करायचं म्हणलं तर साधारण अराउंड 30 ते 35 लाख रुपये प्रत्येक ह्याला सिव्हिल वर्क फर्निचर वेगळं. समजा हे जरी झालं तर मग फर्निचर हे आपल्या निधीतनं काहीतरी आपल्याला करता येईल. येस मला तरी फक्त सांगायचं मला सांगायला पाहिजे बाई राहिले केला असतो. परत मी ह्याला पण पत्र दिलं होतं मतदानाच्या वेळी तिथं मतदान ठेवलं होतं आपण बांधलेल्या आपल्या सिटीमध्ये अजून हँड ओव्हर नाही काही नाही ते सुद्धा करू नका म्हणून सुद्धा मी पत्र दिलं त्यावेळी मतदान केलं त्यावेळी पण पत्र व्यवहार केला. लिफ्टचा पण प्लॅन आहे. होय लिफ्टचा प्लॅन आता ग्राउंड स्पेशल हे नाही बाकी नाही बाकीच्या ठिकाणी मात्र जागेच्या अवेलेबिलिटीवर 2 ठिकाणी इथे केलं आणि कुठे केलं आपण इथं आपल्या आमटेनगरच्या इथे जरगनगर शाळेला लागतो देशमुख हायस्कूल अशा 4 आपण केले. जरगनगरचं झाले का पूर्ण नाही सगळ्या तिन्ही ह्या 3 स्टेज तिथे जायचंय का जरगनगर हो जायचं तिन्ही ठिकाणी तुळजाभवानीला पण तुझं मला सांगायला पाहिजे तरी वर्षभरात कधीतरी कलेक्टरच्यापासून काहीतरी करून घेतलं असतं. तरी मी यांच्या मागं थोडं बघतो खालचे फोन असायचा साहेबांचा. नाही मला सांगितलं असतं तर कलेक्टरांच्याकडे करून घेतलं असतं. साहेब आता केलं हे सगळं आपण सगळे दुसरे जे आहेत किती माणसं इथे बसतात राहिलेला किरकोळ फंड लागतो. बदलून घेता खर्च करा होणार काय. पण आता सर कसे आहे 80 शिल्लक आहे एक काय जरी 3 वर जरी स्टुडंट म्हणलं 50च आहेत आता आपल्यापाशी सुधारित क्रम मिळाली आता काय झालं देशमुख शाळेचं तसं ॲडव्हान्स काम पूर्ण केले की ज्याची यांना आपण अजून पैसे देऊ शकलो नाही. ती समजा यातनं अमाऊंट डिडक्ट जर केली ती किती झाली तुमची 30 लाखाच्या आसपास 30 लाख म्हणजे साधारण 50 50 मध्ये ऍक्च्युली सर यांना लागणारी अमाऊंट जी आहे ती साधारण 1,20 लाखाच्या आसपास लागते सगळी टोटल 70 लाख लागते. ते काय व्यवस्था करू काय करतात 50 लाख तरी हे जरी मिळाले ठीक आहे 50 लाख ट्रान्सफर करून पहिले तरी हां आणि मग 70 लाखाचं नियोजन करू. पहिल्या फेजला आपण काय करू की जी इन्फ्रा आहे त्यात प्लंबिंग इलेक्ट्रिफिकेशन टाईल्स हे पहिल्या सर
फर्निचर मागं फर्निचर मनपाचं मनपा बघल पुढं काही एक बिल्डिंग रेडी करून टाकू तेवढे बिल्डिंग रेडीलाच त्याला आता 1 कोटी लागणार होय होय सर विदाउट फर्निचर असतो विदाउट फर्निचर सिव्हिल वर्कला लागणार कलरी करायला लागणार ठीक आहे नाही, सिव्हिल वर्कला घेऊ आणि नंतर इंटिरियर करायला मात्र मग आपला निधी लावता आला तर लागेल. की त्यावेळी अवेलेबिलिटी होईल तसं करून केलं सर याचं श्रेय साहेब दुसऱ्याला जायला नको. नाही ते काय. ते श्रेय तर आहे सगळं आता ते मोकळं पडल्यामुळे आणि साहेबांनी आज विशेष करून हा दौरा का नियोजित केला या संदर्भात आपली प्रतिक्रिया हवी आपल्याला. ऋतुराज पाटील आमदार असताना त्यांनी इथं दक्षिणमध्ये जवळजवळ 4 विरंगुळा केंद्र मंजूर केले होते राज्य शासनाकडून त्यावेळी निधी आणून. एक सुसज्ज अशी अभ्यासिका, ज्या अभ्यासिकाच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यकाळातली पिढी MPSC असू दे UPSC असू दे याची तयारी करता येईल. कारण की आज घरामध्ये अभ्यास करणं, काही लोकांची घरं लहान असतात, अभ्यासिकेला वातावरण त्या ठिकाणी पाहिजे असतं, पुस्तकं त्या पद्धतीची हवी असतात आणि म्हणून ऋतुराज पाटलांनी जवळजवळ 4 ठिकाणी अशा अभ्यासिका मंजूर केल्या होत्या. परंतु सरकार बदलल्यानंतर त्याला निधीची कमतरता या सगळ्या गोष्टीमुळे त्या प्रलंबित आहे. त्यामुळे आता त्याची पाहणी केलेली आहे. आम्ही निश्चितपणे या अभ्यासिका पूर्ण करून येणाऱ्या 4 महिन्यामध्ये या अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा आम्ही करू. साहेब पण हे आता प्रत्येक वेळी हे सरकार बदलणं वगैरे होत असते, पण अशा सुंदरशा इमारती आहेत त्याच्यामध्ये काय विकास कामामध्ये सरकार बदललं तरी प्रायोरिटी बदलली नाही पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण आता आणि म्हणून आता त्याला निधी शासनाकडून किंवा महापालिकेकडून किंवा माझा स्वतःचा निधी देऊन, परंतु शेवटी आमचं दायित्व आहे. ऋतुराज पाटलांनी शब्द दिला होता हे करणार, तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. प्रामुख्यानं आता माझा प्रश्न हा जनतेकडून आहे की आपण बघितलं ह्या सुंदरशा इमारती, आता 2 आपण इमारतीला व्हिजिट केला, सुंदरशा इमारती आहेत, पण हा जो पैसा लागतो तुमच्या माध्यमातून असून हा सगळा जनतेचा आहे आणि अशा इमारती झाल्या आणि त्या अर्धवट राहिल्या तर त्याचा अपयोग होऊ शकतो. बरोबर. त्याच्यासाठी दूरदृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने तशा पद्धतीचा विकास साधावा. नाही, मला वाटतं राजकारण विरहित निधी पुढचा देखील देणं हे नव्या सरकारची जबाबदारी त्या ठिकाणी असते. आम्ही त्याचा पाया रचलेला आहे. आता राहतात 10-15% कमी पडतोय, तो देणं त्यांचं अपेक्षित आहे, तो त्यांच्याकडून मिळवून घेऊ आम्ही आणि काम पूर्ण करू. एक मनामध्ये सगळ्यांच्याच कार्यकर्त्यांच्या खंत आहे की उपनगरांनी यावेळेस महानगरपालिकेमध्ये एवढी तितकीशी साथ दिली नाही. त्याची म्हणजे सगळीकडे चर्चा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारण म्हटलं की तुमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जाते. मग तुम्ही त्याची निश्चित अशी कारणमीमांसा काढली असेल तर उपनगरांनी हे जे अपयश थोडंफार दिलंय या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, उपनगरामध्ये कदाचित आम्ही लोकांच्यापर्यंत जायसाठी कमी पडलो असेल. काही समीकरणं त्यावेळी वेगवेगळी झाली. पहिल्यांदा तर 4 आणि 5 प्रभाग ही पहिली मुळात एक नवीन प्रयोग होता आणि त्या प्रयोगामध्ये आमच्या लोकांना 20 दिवसामध्ये सगळ्यांच्या घरोघरी पोहोचणं थोडं शक्य या ठिकाणी झालं नाही. लोकांच्यापर्यंत पोहोचायला आम्ही कमी पडलो. त्यामुळे आता पुन्हा त्याची बांधणी आम्ही करू. लोकांचा विश्वास मिळवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चितपणे त्या ठिकाणी करतील. आणि उपनगरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे आणि या फ्लोटिंग पॉप्युलेशन बरोबर संवाद साधणं, त्यांच्याशी संपर्कात राहणं. आज तर महापालिकेमध्ये अगदी 5-6 जागा मिळाल्या असत्या तर आमचं बहुमत आलं असतं. आता 3 पक्षाचं बहुमत आहे. आम्ही वाट बघतोय कसा उपनगराचा विकास उद्याच्या भविष्यकाळात होणार आहे, त्याची आम्ही वाट बघतोय की कशा पद्धतीनं बहुमत त्यांना मिळाले, जनतेनं दिलेलं आहे. आता काय काम करतात याच्यावर बरंचसं अवलंबून उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे. आता काँग्रेसमध्ये बळकटी आणण्यासाठी उपनगरामध्ये आता काही कार्यकर्त्यांमध्ये अशी कुजबूज ऐकायला मिळते की साहेबांनी जर विशेष अशी पदाधिकारी निवड वगैरे दिली तर कार्यकर्त्यांमध्ये एक चांगली एनर्जी निर्माण होईल आणि उपनगरामध्ये काँग्रेस पुन्हा बळकटी येईल. अशा पद्धतीचं निवडीचं वगैरे काय पुढं प्रयोजन आहे का? सृजन संघटनच्या माध्यमातून परवा काँग्रेस कमिटीमध्ये अनेक लोकांनी अर्ज केलेले आहेत. तुमच्या माध्यमातून देखील माझी कार्यकर्त्यांना विनंती, अजून कोणाला पदाधिकारी व्हायची इच्छा असेल त्यांनी स्वतःहून अर्ज केला तरी आम्ही त्याचं नियोजन करणार आहे. ब्लॉक कमिटी आता कोल्हापूर शहरामध्ये 6 ब्लॉक कमिट्या होणार. पूर्वी 3 ब्लॉक होते, परंतु आता नव्या समीकरणाप्रमाणे 6 ब्लॉक कमिट्या कोल्हापूर शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. आणि मला वाटते उपनगराची एक ब्लॉक कमिटी वेगळी, तुम्ही या सगळ्या लोकांनी 3 प्रभागाची एक ब्लॉक कमिटी अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे. त्या ब्लॉकचा अध्यक्ष नेमणं ही एक जबाबदारी असणार आहे आणि म्हणून ते 6 ब्लॉकचे अध्यक्ष पुढच्या एक 15 दिवसात नेमण्याचं आमचं नियोजन आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी कृपा करून काँग्रेस कमिटीत जरी अर्ज केला तरी आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांना
मान्यता देऊ, कारण की 11 कमिट्या काँग्रेसच्या आहेत ज्यामध्ये अनेक लोकांना संधी मिळू शकते. दुसरं, तुमच्या माध्यमातून लोकांना एक मला सांगायचं आहे, SIR चालू आहे. म्हणजे आज मतदारांचं पुनर्निरीक्षण चालू आहे. 2002 नंतरच्या मतदारांची नावं ही बघणं, त्याची खातरजमा करणं यासाठी BLO घर टू घर फिरतात. माझी लोकांनाही विनंती आहे की कृपा करून हे व्यवस्थित आपण करा. कार्यकर्त्यांनाही विनंती आहे की यामध्ये दुर्लक्ष करू नका. मी काल एका बूथ, जो मी स्वतःचा बूथ घेतलेला आहे, त्या बूथमध्ये 890 मतदार आहेत, त्यातले 341 मॅप झालेले आहेत. या जिल्ह्यामध्ये 33 लाख मतदार आहेत, त्यातले 9 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं आहे. दुर्दैवानं मॅपिंग नाही झालं तर मतदानाचा हक्क जाऊ शकतो. त्यामुळे माझी लोकांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रत्येक BLO बरोबर या ठिकाणी सक्रिय होऊन सगळ्या, तुम्ही महापालिकेला मतदान केलंय म्हणून तुमचं नाव आहे का, असं नाही होणार. हे परत निरीक्षण चाललेलं आहे. म्हणजे महापालिकेला मी मतदान केलं, विधानसभेला केलं, लोकसभेला केलं, आता मला करायची गरज नाही असं नाही आहे. हे पुन्हा तपासणी करावीच लागेल आणि तुमचं नाव आहे का नाही व्यवस्थित बघावं लागेल. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना आणि लोकांना देखील विनंती आहे की SIR मध्ये BLOला सहकार्य करा. BLO तुमच्याकडे येतील. 10 तारखेपर्यंत ही मोहीम या शहरामध्ये असणार आहे. कृपा करून आपण सर्वांनी यामध्ये दक्षता घ्यावी अशी विनंती.